स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. सातारा पोलिसांनी दरोड्याच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झालाय. मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे यांच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्यात. या प्रकरणात या टोळीतील इचलकरंजी आणि साताऱ्यातील 7 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्टल, कोयता, जिवंत काडतूस यासह एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे यामधील सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा असून त्याने या टोळीला धीरज ढाणे याला मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये सातारा गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी, रेवकर साहेब, मस्के साहेब, त्यांच्यासोबत सर्व टीम, त्याचबरोबर ॲडिशनल SP डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता की ते दरोडा करण्याच्या हेतूने सातारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे 2 वेपन, त्यांच्याकडे 5 पुंगळ्या आणि 4 जिवंत राव असे त्यांच्याकडे सापडलेला होता. सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरोड्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंट्रोगेशन करायला लागलो तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कोणीतरी प्रवेश केलेला आहे एका व्यक्तीला, स्पेसिफिक व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने, ती त्याच्यामध्ये खरी ठरली आणि ह्या लोकांनी कट रचला होता. याच्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूपुरीच्या अंडर भांडणं चालली होती. त्याच्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे. त्याचे वडिलाला याच्यामध्ये लागलेला होता. हा राग मनात धरून वसंत लेवे नावाचे आरोपीने निलेश लेवे नावाच्या आरोपीने याच्यामध्ये ह्या जे आरोपी आहे सगळे यांना एकत्रित आणून जो व्यक्ती आहे धीरज ढाणे याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केला होता आणि सगळा हा कट रचला होता. हे सगळे आरोपी आता आपल्या ताब्यात आहे. एकूण 7 आरोपी आपल्या ताब्यात आहेत. एक आरोपी मात्र फरार आहे. त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे. आज माननीय कोर्टाच्या समोर यांना आम्ही हजर करून त्यांची PC घेतली. त्या सुपारी देण्यात आलेली काय माहिती त्याच्यात, किती रुपये देण्यात सुरुवातीला 20 लाख रुपयाच्या यांच्यामध्ये ठरला होता. त्याच्यामध्ये 2 लाख रुपये त्याने जागेवर दिले होते असं प्रथमदर्शनी दिसतंय. परंतु याच्यात बरेच गोष्टी आहेत जे अजून तपासमध्ये समोर येणं बाकी आहे. ते आम्ही आता प्रयत्न करतो आहे की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. टोटल किती आरोपी आता एकच आरोपी याच्यामध्ये फरार आहे जो आता प्रथमदर्शनी दिसतोय. परंतु अजून आरोपींची संख्या वाढू शकते. अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात. ते सगळ्यांचा शोध घेऊन एक नोन आरोपी आहे आणि इतर जर काही नोन आरोपी असतील तर सगळ्यांना ताब्यात घेऊन आम्ही गुन्ह्यामध्ये त्यांचा समावेश करणार आहे.